महाराष्ट्र हे देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीचं राज्य. त्यात लातूरचा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात नावलौकिक झालेला शैक्षणिक पॅटर्न. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1236 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतून 6500 शिक्षकांमार्फत सुमारे 1,75,000 विद्यार्थ्यांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण दिलं जाते. कोणत्याही विभागाला कार्यात भरारी घ्यावयाची असेल तर भौतिक सुविधा आवश्यकच आहेत. मग शिक्षण विभाग तरी याला अपवाद कसा असेल? सर्व शिक्षा अभियानापूर्वी अनेक वर्गखोल्यांची गरज होती. भौतिक सुविधा निर्माण करणं, त्यातही नवीन वर्गखोल्यांची निर्मिती करणं हा सर्व शिक्षा अभियानाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात 10 गट साधन केंद्र निर्माण केले असून 5 नव्या तालुक्यांसाठी गट साधन केंद्राचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकामही पूर्ण झालंय. जिल्ह्यात 102 समूह साधन केंद्राचं बांधकाम वैशिष्ट्यपूर्णरित्या पूर्ण झालंय. वर्षभरातील सर्व केंद्र संमेलनं आणि मुख्याध्यापकाच्या मासिक बैठकासाठी या निमित्ताने एक व्यासपीठच प्राप्त झालंय. जिल्ह्यात 5 नवीन प्राथमिक शाळा, 673 अतिरिक्त वर्गखोल्या, धोकादायक इमारती पाडून 145 वर्गखोल्या आणि इमारत विरहित 17 शाळांसाठी वर्गखोल्या अशी एकूण 818 वर्गखोल्यांची बांधकामं पूर्ण झालेली आहेत. वर्गखोल्यांचं बांधकाम करताना इमारतीच्या मूलभूत आराखड्यात अंशतः बदल करण्यात आला आहे. 2 खोल्या वेगवेगळ्या न बांधता त्या जोडून बांधण्यात आल्या. त्यामुळे एक भिंत, एक व्हरांडा, एक बीम आणि 2 पिलर अशी जागेसह पैशांचीही बचत झाली. सुमारे 475 लक्ष रुपयांची बचत करण्यात आली. ही विक्रमी बचत करताना बांधकामाचा वेग सातत्यानं राज्यात अव्वल ठेवलेला आहे आणि त्याचवेळी बांधकामं दर्जेदार होतील याचीही काळजी घेण्यात आलेली आहे. म्हणूनच या बचतीतून जिल्ह्यात 45,000 रुपये किमतीचे 400 किचन शेड शाळातून बांधण्यात आले. या किचन शेडचा वापर शालेय पोषण आहार साठविणे आणि शिजविणे यासाठी उत्तमरित्या होत आहे. किचन शेड बांधकामाचा हा अभिनव उपक्रम राज्यात वेगळाच आहे. या बचतीतून 40,000 रुपये किमतीचे 650 नाविन्यपूर्ण बांधकामं झाली आहेत. या नाविन्यपूर्ण बांधकामामुळे विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात अध्ययनाची संधी आनंददायी पद्धतीने मिळते. बेस्ट फ्रॉम वेस्ट अर्थात टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून हातपंपांचे नादुरुस्त पाईप जिल्ह्यातून एकत्र करून त्यांच्या माध्यमातून झोपाळा, शिडी, डबल बार, मेरीगो राऊंड अशी खेळणी आनंददायी शिक्षणासाठी 148 शाळांतून उभारण्यात आली आहे. अर्थात या सर्वांचा खर्च 6,500 रुपयांपेक्षा अधिक नसून यासाठी शासनाकडून कोणताही निधी न घेता उपक्रमाचा विक्रम करण्यात आलेला आहे. शाळा दुरुस्ती अनुदानातून किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या केल्या असून शाळा सुशोभित आणि बोलक्या केल्या आहेत. विद्यार्थीही बोलके झाले आहेत. सर्व शिक्षा अभियानातून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या, मात्र त्यांचा आवश्यक तेवढा उपयोग करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगानं शिक्षकांना देण्यात आलेल्या शिक्षक अनुदानातून जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा घेऊन विपुल प्रमाणावर साहित्य निर्मिती करण्यात आली. त्याचा दैनंदिन अध्यापनात वापर होत आहे. त्यातून वर्ग सजावट मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. प्रत्येक शाळातून अध्ययन कोपरे निर्माण केले असून त्याद्वारा विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेल्या साहित्य कलाकृतींचं प्रदर्शन भरविण्यात येतं आणि त्यामुळे स्वयं अध्ययनाला गती मिळालेली आहे. शाळा अनुदानातून शाळांनी अध्ययन साहित्य खरेदी केली आहे. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया सुखकर झालेली आहे. अध्ययन साहित्य खरेदीसाठी पात्र शाळांना 50,000 रुपयांचं अनुदान देण्यात आलंय. सुमारे 505 शाळांतून संगणक प्रयोगशाळा, LCD, TV, DVD अशी साधनं खरेदी करण्यात आली आहेत. तसेच या साधनांच्या माध्यमातून विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी या हेतूनं जिल्हा परिषदेच्या 30 उच्च प्राथमिक शाळांतून प्रत्येकी 5 संगणकांच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. यातून मुलींना संगणक शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेली आहे. जिल्ह्यात 95 वसती शाळांतून 1,163 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी या शाळांतून संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. या वसती शाळेतील विद्यार्थी आपली प्रगती चांगल्या प्रकारे करीत आहेत. क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेतही अशा विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा तालुका आणि जिल्हा स्तरावर निर्माण केलेला आहे. पर्यायी शिक्षण व्यवस्थेत महात्मा फुले प्राथमिक शिक्षण हमी केंद्र, महात्मा फुले उच्च प्राथमिक शिक्षण हमी केंद्र,
हंगामी महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र आणि राजीव गांधी संधी शाळा यातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं मांजरा साखर शाळेचं राज्यातील उत्कृष्ट शाळा म्हणून कौतुक केलं आहे. अशा सुमारे 3,500 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल साईनंदनवनम चाकूर येथे आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी असणाऱ्या अम्युजमेंट पार्कमध्ये पर्यायी शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थ्यांना नेऊन आनंदाचे अनमोल क्षण त्यांच्या जीवनात देण्याचा जिल्हा परिषदेचा हा लहानसा प्रयत्न आहे. अशा मुलांसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. त्यातून 250 विद्यार्थ्यांना त्यांच्या कला प्रदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.